क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मेटीखेडा परिसरात अतिवृष्टीचा तडाखा, मार्कंडा खुनी नाल्याचे पाणी शेतात शिरले, काही गावाचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। दिनांक 18 ऑगस्ट रोजी मेटीखेडा परिसरात गेल्या 2 दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। मार्कंडा येथील खुनी नाल्यालगतच्या शेतात पाणी शिरले। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे वाढलेले पीक वाहून गेले असून काही ठिकाणी शेतजमीन खरडून पडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले। शेतकरी हतबल झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे। कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय। पावसाच्या पाण्याच्या तडाख्यामुळे शेतातील पिके गाळासकट वाहून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाण्याचा निचरा होत नसल्याने माती वाहून गेली असून जमीन व दगड उघडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे। या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमचे सर्वस्व या पिकांवर अवलंबून आहे। आता पिकेच वाहून गेल्यामुळे आम्हाला आर्थिक फटका बसलाय। जर वेळेत मदत मिळाली नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होईल। तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी सर्व पातळीवर मागणी होत आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।